नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज आपण 9 ऑगस्ट रोजीचं करंट अफेअर्स या ठिकाणी अभ्यासणार आहोत। 15 क्वेश्चन डेली प्रमाणे आणि त्याचे एक्सप्लेनेशन जे आहे ते या ठिकाणी बघणार आहोत। जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर निश्चितच लेक्चर लाईक करत चला मित्रांनो, कारण आजकाल यूट्यूबवर व्ह्यूच्या जागी आता लाईक दाखवणं सुरू केलेलं आहे, त्यामुळे आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक असले पाहिजे। आजच्या व्हिडिओचं टार्गेट आपण 400 लाईक ठेवूया, ठीक आहे। मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। बघा मित्रांनो, आपण कंबाईन साठी एक प्रतिज्ञा नावाची बॅच जी आहे ती लाईव्ह बॅच सुरू केलेली आहे। तिची फी अजून पण फक्त 500 रुपये आहे। त्याचबरोबर राज्यसेवेसाठी पण एक विजयश्री नावाची बॅच आहे, पण या बॅचची फी आता वाढलेली आहे कारण याची ऍडमिशन फुल झालेली आहे। त्याचबरोबर जर बघितलं कंबाईन बॅचचे ऍडमिशन अजून सुरू आहे, तुम्ही या बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता। त्याचबरोबर आपल्या चालू घडामोडीचे नोट्स आहे जानेवारी 2023 पासून एप्रिल 2024 पर्यंतचे जवळपास 550 ते 600 क्वेश्चन आणि त्यांचे एक्सप्लेनेशन तुम्हाला या ईयर बुक मध्ये मिळेल। त्याचबरोबर पॉलिटीच्या क्लास नोट्स आहे, एकदम शॉर्ट नोट्स आहे ज्याच्या माध्यमातून तुमचं एका दिवसामध्ये कंप्लीट पॉलिटीचा अभ्यास होणार आहे। यानंतर पुढे जाऊया। बघा मित्रांनो, आपली एमपीएससी साठी 2025 साठी राज्यसेवेची फाउंडेशन बॅच आपण सुरू केलेली आहे। या बॅचच्या माध्यमातून तुमची सर्व तयारी होणार आहे। आन्सर रायटिंग म्हणा, बेसिक म्हणा, ऍडव्हान्स म्हणा, ठीक आहे। स्टेट बोर्ड, एनसीईआरटी सगळेचे सगळे या बॅच मध्ये कव्हर होणार आहे। तर अशा प्रकारची बॅच असणार आहे। या बॅचची फी सध्या 10,000 रुपये, पण आम्ही तुम्हाला 3,000 रुपये डिस्काउंट देतोय जर तुम्ही आज ऍडमिशन घेत असाल तर। यानंतर पुढे जाऊया। स्पेशल एनसीईआरटीची बॅच आहे बघा, तर ही स्पेशल एनसीईआरटी बॅच 2400 मध्ये लवकरच या बॅचची फी जी आहे ती 5,000 रुपये होणार आहे, कारण यामध्ये सर्व विषय जे आहे प्रत्येक इयत्तेचं जे काही एनसीईआरटी आहे ते आपण मराठी माध्यमातून शिकवत आहोत। मग या सगळ्या बॅचेस अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशन मध्ये, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा आणि इंस्टा पेज सुद्धा फॉलो करा, कारण प्रत्येक याच्यावर अभ्यासाशी संबंधित साहित्य तुम्हाला उपलब्ध होणार आहे। आम्ही टेलिग्रामवर डेली क्वेश्चन जे आहे ते टाकत असतो, त्याचबरोबर वेगवेगळी माहिती इंस्टा आणि टेलिग्रामवर टाकण्याचं काम करत असतो। तर मित्रांनो, सुरुवात करूया 9 ऑगस्ट रोजीचा करंट अफेअर्स। 9 ऑगस्ट रोजीच्या करंट अफेअर्सचा आपला पहिला क्वेश्चन आहे, माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशच्या अंतरिम सरकारचं नेतृत्व कोण करणार आहे? म्हणजे बांगलादेशमध्ये अजून प्रॉपर सरकार आलंय का? तर बांगलादेशमध्ये अजून प्रॉपर सरकार आलं नाही, म्हणजे तात्पुरतं सरकार स्थापन केलं जातं, त्याला अंतरिम सरकार म्हटलं जातं। जसं तात्पुरता अर्थसंकल्प असतो त्याला आपण अंतरिम अर्थसंकल्प म्हणतो, तशाच प्रकारचं एक तात्पुरतं सरकार इथं स्थापन करण्यात आलेलं आहे। आणि बांगलादेश आता नवीन तात्पुरते पंतप्रधान जे आहे ते मोहम्मद युनूस बनलेले आहे। मोहम्मद युनूस यांना जे काही तिथं तरुणांनी आंदोलन केलं होतं तर त्यांच्या नेत्यांनी सुद्धा मान्यता दिली, त्याचबरोबर आर्मीने सुद्धा मान्यता दिली आणि तिथले जे काही राष्ट्रपती आहे तर त्यांनी सुद्धा मान्यता दिली आहे। हे आपल्याला लक्षात ठेवायचे। तिथले सध्याचे राष्ट्रपती कोण आहे? मोहम्मद शहाबुद्दीन, तर यांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे। यानंतर पुढे जाऊया मित्रांनो। बांगलादेश विषयी जाणून लक्षात ठेवा की भारताची सर्वात जास्त सीमा जी आहे ती कोणत्या देशाला लागते? तर बांगलादेशला लागते। मग आजचा तुमचा होमवर्क क्वेश्चन हा आहे की भारताची एकूण किती राज्यांना बांगलादेशची सीमा लागून आहे? भारताच्या किती आणि कोणकोणत्या राज्यांना बांगलादेशची सीमा लागून आहे हे तुम्हाला सांगायचे। त्याचबरोबर बांगलादेशची राजधानी आहे ढाका आणि चलन आहे टका। यानंतर पुढे जाऊया मित्रांनो। बघा दुसरा क्वेश्चन इथे बघूया। 50 किलो वजनी गटात सुवर्ण पदकासाठी आवश्यक वजन पूर्ण न केल्यामुळे ऑगस्ट 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोणाला अपात्र ठरवण्यात आलं? तर बघा मित्रांनो, विनेश फोगाट या फायनल मध्ये पोहोचल्या होत्या, पण झालं असतं की सेमी फायनलची मॅच झाली आणि सेमी फायनलचा जो काही गट असतो तो 50 किलो वजनी गट असतो। त्यांनी 50 किलो वजनी गटातून फॉर्म भरला होता, म्हणजे त्यांनी अप्लाय केलं होतं आणि सेमी फायनल झाल्यानंतर त्यांचं जे वजन होतं ते वाढलं होतं। आता सर अचानक सेमी फायनल झाल्यानंतर वजन कसं काय वाढलं? तर त्यांचं मूळ जे वजन होतं मित्रांनो ते होतं 57 किलो, ठीक आहे। त्यांनी वजन कमी करून ऑलिम्पिकच्या अगोदर वजन कमी करून 50 किलो वजनी गटामध्ये त्या खेळल्या होत्या आणि त्यामुळं त्यांचं वजन जे आहे ते मॅचच्या अगोदर काय करायच्या, तर रनिंग करून कंटिन्यू व्यायाम करून मॅचच्या अगोदर जेवण न करता वजन जे आहे ते कमी करायच्या। पण फायनलच्या वेळी हे काही शक्य होऊ शकलं नाही, कारण सेमी फायनल झालेल्या नंतर लगेच एका दिवसाने फायनल होतं आणि त्यांचं वजन जे आहे ते 50 किलो 100 ग्रॅम भरलं, म्हणजे फक्त 100 ग्रॅम जास्त भरलं आणि त्यामुळे त्यांना डिस्क्वालिफाय केलं। आता बघा ऑलिम्पिकचा नियम काय म्हणतो? तो ऑलिम्पिकचा नियम म्हणतो जर तुम्ही वजनाला उपस्थित नसाल किंवा वजन जर तुमचं तुम्ही ज्या कॅटेगरीतून फॉर्म भरलेले त्यापेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल, ठीक आहे। तर आता बघा आपलं जे भारत सरकार आहे तर यांनी काय केलेलं आहे
तर किमान यांना सिल्वर किंवा ब्रॉन्झ मेडल तरी मिळावं यासाठी अप्लाय सुद्धा केलेलं आहे. तर ही एक न्यूज चर्चेमध्ये. तर विनेश फोगाट यांच्याबद्दल लक्षात ठेवा. त्याचबरोबर बघा मित्रांनो, काल हॉकीमध्ये भारताने एक पदक जिंकलेलं आहे. कोणतं मेडल जिंकलं? तर भारताच्या हॉकीच्या पुरुष संघाने ब्रॉन्झ मेडल जे आहे ते जिंकून दिलेलं आहे. आता ब्रॉन्झ मेडलची टोटल संख्या किती झालेली आहे? 4. ठीक आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मनू भाकरने 2 जिंकले, त्यानंतर एक ब्रॉन्झ मेडल हॉकीच्या टीमने जिंकलं. मग एक ब्रॉन्झ मेडल जे आहे ते महाराष्ट्राच्या सुपुत्राने जिंकलेले आहे. त्याचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा पुढील प्रश्न बघूया. इथं मी तुम्हाला सगळं या प्रश्नाशी संबंधित माहिती जी आहे ती क्लिअर केलेली आहे. यानंतर भारताच्या कोणत्या जहाजाने रिम्पॅक 2024 एक्सरसाइज मध्ये नौदल गनफायर असिस्टन्स स्पर्धा रोडेओ ट्रॉफी जिंकलेली आहे? आता हे काय प्रश्न पहिले समजून घेऊया. बघा मित्रांनो, सगळ्यात मोठा नौदलाचा जो युद्ध सराव आहे तो आहे रिम्पॅक युद्ध सराव. ठीक आहे, रिम्पॅक युद्ध सराव. आणि 2024 मध्ये याची जी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती, यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा ज्या आहे त्या आयोजित करण्यात येतात. मग यामध्ये एक गन फायर स्पर्धा जी आहे ती आयोजित करण्यात आली होती. म्हणजे जहाजावर बंदुकी असतात त्यांच्या माध्यमातून निशाणा लावायचा. मग ती जी स्पर्धा आहे तिला रोडेओ स्पर्धा. त्याच्यासाठी जो स्पर्धेचा विजेता ठरतो या स्पर्धेचा, गन फायर स्पर्धेचा, त्याच्या विजेत्याला रोडेओ नावाची ट्रॉफी जी आहे ती दिली जाते. मग ही जी ट्रॉफी आहे भारताच्या एका जहाजाने जिंकलेली आहे. त्या जहाजाचं नाव आहे INS शिवालिका. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर रिम्पॅक हा युद्ध सराव जो आहे तर तो कधी सुरू झाला होता? 1971 मध्ये. या वर्षीची थीम काय होती? पार्टनर्स इंटिग्रेटेड अँड प्रिपेअर्ड. त्याचबरोबर हा युद्ध सराव किती वर्षांनी होतो? 1 का 2 का 3? तर दर 2 वर्षांनी हा युद्ध सराव आयोजित करण्यात येतो. तर या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. मग हा एक द्विवार्षिक युद्ध सराव असून यावर्षी 29 देशांनी या युद्ध सरावामध्ये भाग घेतला होता. रोडेओ ट्रॉफी कोणी जिंकली? तर INS शिवालिकाने रोडेओ ट्रॉफी जिंकलेली आहे. यानंतर बघा चौथा क्वेश्चन, हिरोशिमा दिवस 2024 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर हिरोशिमा दिवस जो आहे तो 6 ऑगस्टला सेलिब्रेट करण्यात आला. बघा मित्रांनो, 6 ऑगस्टला काय झालं होतं? तर 6 ऑगस्ट 1945 ला अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला होता. त्या अणुबॉम्बचं नाव काय होतं? लिटल बॉय. तर लिटल बॉय अणुबॉम्ब टाकला आणि मग तिथे लाखो लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर परत 3 दिवसानंतर नागासाकी नावाचं जपानचं शहर होतं, त्यावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला. त्याचं नाव काय होतं? तर फॅट बॉय. पहिला जो टाकला होता त्याचं नाव होतं लिटल बॉय, दुसऱ्या अणुबॉम्बचं नाव होतं फॅट बॉय. ठीक आहे, तर फॅटमॅन सुद्धा म्हटलं जातं, तर फॅटमॅन लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर हे जे 2 अणुबॉम्ब टाकले यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला आणि अशी घटना पुन्हा होऊ नये म्हणून दरवर्षी 6 ऑगस्टला हिरोशिमा दिवस सेलिब्रेट करण्यात येतो. ठीक आहे, तर हा जो एक दिवस आहे हा मानवतेचा संदेश देणारा दिवस आहे. ठीक आहे, मानवतेला जर तुम्ही विसरला तर काय होऊ शकतं? तर हे या घटनेवरून आपल्याला समजतं 6 ऑगस्ट 1945च्या शांतता आणि मानवतेचा आदर करण्यासाठी हा दिवस जो आहे तो पाळला जातो. यानंतर बघा 5वा क्वेश्चन, एथलेटिक्स मधील पुरुषांच्या 3000 मीटर स्टिपल चेस अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला? तर बघा मित्रांनो, रनिंगचा एक प्रकार आहे 3000 मीटर स्टिपल चेस नावाचा एक प्रकार आहे. यामध्ये पात्र ठरणारा, अंतिम फायनल मॅच साठी पात्र ठरणारा भारताचा पहिला खेळाडू कोण ठरलेला आहे? तर परत एक महाराष्ट्रीयन खेळाडू आहे अविनाश साबळे जो आहे, तर तो 3000 मीटर स्टिपल चेसच्या अंतिम फेरीत जो आहे पोहोचलेला आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि या फेरीत किंवा या क्रीडा प्रकारामध्ये फायनल मध्ये पोहोचणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. यानंतर 6वा क्वेश्चन, राष्ट्रीय हातमाग दिवस जो आहे 2024 मध्ये कधी साजरा केला जाणार आहे? तर किंवा कधी साजरा केला गेला असं पण आपण म्हणू शकतो. 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या निमित्ताने विरासत नावाचा, कोणता? विरासत नावाचा 15 दिवसाचा आपण एक 15 दिवसाचं एक प्रदर्शन जे आहे ते भरवण्यात आलं होतं. मग ते प्रदर्शन कुठे भरवण्यात आलं होतं? तर न्यू दिल्ली या ठिकाणी ते प्रदर्शन जे आहे ते आपण भरवलेलं होतं. तर राष्ट्रीय हातमाग दिवसाची थीम काय होती? वेविंग सस्टेनेबल फ्युचर. तर ही थीम होती, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. यानंतर पुढे जाऊया. बघा 7वा क्वेश्चन, पियुष गोयल यांनी लॉन्च केलेल्या इंडिया @100 एनव्हिजनिंग टुमारोज इकॉनॉमिक पॉवर हाऊस. तर हे जे पुस्तक आहे हे कोणत्या लेखकाचं आहे? पुस्तक बघा, इंडिया @100 एनव्हिजनिंग टुमारोज इकॉनॉमिक पॉवर हाऊस. तर बघा मित्रांनो, या पुस्तकाचे लेखक आहे KV सुब्रमण्यम. हे पुस्तक कोणी लॉन्च केलं असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर येईल पियुष गोयल. ठीक आहे, तर या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की भविष्यात भारताची जेव्हा
स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील कधी, तर 2047 मध्ये, तर तेव्हा भारत हा पॉवर हाऊस असेल आणि तो कसा पॉवर हाऊस बनेल तर याबाबतची इन्फॉर्मेशन जी आहे ती या पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे. आता या पुस्तकाबाबत एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर 8वा क्वेश्चन बघा. ऑगस्ट 2024 मध्ये केंद्र सरकारने आदि चुंचनगिरी आणि चुल्लुनूर हे 2 मोरांचे अभयारण्य म्हणून घोषित केले. मग ते कोणत्या राज्यातील हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर बघा मित्रांनो, हे जे अभयारण्य आहे तर आदि चुंचनगिरी अभयारण्य जे आहे तर ते कर्नाटक मधील आहे आणि चुल्लुनूर अभयारण्य जे आहे मित्रांनो ते केरळ मधील आहे. मग हे 2 अभयारण्य ए आणि बी या 2 देशातील आहे. ठीक आहे, किंवा 1 आणि 2 या 2 देशामधील अभयारण्य आहे. तर यांना अलीकडे मोराच्या अभयारण्याचा दर्जा जो आहे तो देण्यात आलेला आहे. या अभयारण्यामध्ये मोरांची संख्या वाढवण्यासाठी प्रजनन आणि संवर्धन केंद्र जे आहे ते उभारण्यात येणार आहे. तर आदि चुंचनगिरी अभयारण्य मोराचं असणारे, चुल्लुनूर अभयारण्य मोराचं असणारे, चुल्लुनूर केरळमध्ये आणि आदि चुंचनगिरी कर्नाटकमध्ये असणार आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर कर्नाटक आणि केरळ बाबत काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. जसं की कर्नाटक आणि केरळची स्थापना एकाच दिवशी 1 नोव्हेंबर 1956 ला करण्यात आली होती. कर्नाटकची राजधानी बेंगलोर तर केरळची राजधानी तिरुअनंतपुरम. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या तर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन. त्यानंतर कर्नाटकचे राज्यपाले थावरचंद गेहलोत आणि केरळचे राज्यपाले आरिफ मोहम्मद खान. त्यानंतर अलीकडे केरळचं नाव बदलण्यासाठी एक अर्ज करण्यात आला होता केंद्र सरकारकडे. तर केरळचं नाव बदलून काय करण्यात आलं होतं, केरळम. ठीक आहे, तर हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर बघा मित्रांनो, आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की कर्नाटकमध्ये एक नवीन सिटी बनत आहे. म्हणजे त्यामध्ये इनोव्हेशनशी संबंधित, हेल्थशी संबंधित, ठीक आहे, अशा वेगवेगळ्या रिसर्चशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्या सिटीमध्ये बघायला मिळणार आहे. त्या सिटीचं नाव काय आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. यानंतर पुढे जाऊया. 9वा क्वेश्चन. 33व्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या निमित्ताने आपलं जे काही पोस्ट विभाग आहे, भारत सरकारचा जो काही डाक विभाग आहे, त्याने काय केले, एक तिकीट जारी केलेलं आहे. तर त्या तिकिटावर कोणकोणत्या खेळाचं चित्र आहे असा आपल्यासमोर प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो, जे काही तिकीट जाहीर केलेलं आहे भारतीय डाक विभागाने, त्यामध्ये जर आपण बघितलं तर भालाफेक आपल्याला बघायला मिळतो, टेबल टेनिस आपल्याला बघायला मिळतो, त्यानंतर हॉकी जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळतो, स्विमिंग जो आहे तर तो सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, तर टेबल टेनिस आहे, फील्ड हॉकी आहे, भालाफेक आहे, त्यानंतर स्विमिंग आहे. ठीक आहे, तर इथं सेलिंग नाही, स्विमिंग. ठीक आहे, स्विमिंग. ठीक आहे, स्विमिंग. तर हे सगळे खेळ जे आहे ते आपल्याला या ठिकाणी जे आहे ते बघायला मिळतात. म्हणून वरील पैकी सर्व हे आपलं उत्तर यायला पाहिजे. यानंतर पुढे जाऊया. 10वा क्वेश्चन. ऑगस्ट 2024 मध्ये 5वी आसियान इंडिया ट्रेड इन गुड्स करार शी संबंधित संयुक्त समितीची बैठक कुठे झाली. तर सिंपल एका वाक्यात समजून सांगतो. बघा, 5वी भारत आणि आसियानची एक बैठक झालेली आहे. कशाशी संबंधित, तर व्यापाराच्या कराराशी संबंधित. मग ही जी बैठक आहे ही झाली बघा जकार्ता इंडोनेशियामध्ये. तर भारत आणि आसियान या देशांमध्ये एक करार झालेला आहे व्यापाराशी संबंधित. त्याची ही 5वी बैठक होती जी इंडोनेशियामध्ये जकार्ता या ठिकाणी झालेली आहे. बघा मित्रांनो, आसियान हा जो देश आहे तर यामध्ये टोटल सदस्य देश आहेत 10. यामध्ये 11वा सदस्य अलीकडे ऍड होणार आहे. ठीक आहे, तर मग त्या सदस्याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. नाव जे सुरू होतं, ठीक आहे, 2 शब्द आहे आणि दुसरा शब्द जो आहे तो टी पासून सुरू होतो. हा मी तुम्हाला एक क्लू देतो. तर बघा मित्रांनो, आसियान जी संस्था आहे 8 ऑगस्ट 1967 ला स्थापना झाली. मुख्यालय आहे जकार्ता इंडोनेशियामध्ये. इथं प्रधान सचिवचं नाव लक्षात ठेवायचं, काओ किम हॉन. आणि कोणते 10 देश आहे तर ब्रुनेई, त्यानंतर बर्मा म्हणजे म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम हे 10 देश आपल्याला बघायला मिळतात. 11व्या देशाचं नाव तुम्ही सांगणार आहे. भारताने या संघटनेशी संबंधित, आसियानशी संबंधित कोणती पॉलिसी सुरू केलेली आहे तर भारताने पहिले लुक ईस्ट नावाची पॉलिसी सुरू केली होती. ठीक आहे, काँग्रेसच्या काळात कोणती पॉलिसी होती तर लुक ईस्ट. नंतर बीजेपीच्या काळात ऍक्ट ईस्ट पॉलिसी जी आहे, ऍक्ट ईस्ट पॉलिसी ही सुरू करण्यात आलेली आहे. तर या लुक ईस्ट किंवा ऍक्ट ईस्ट पॉलिसी कोणाशी संबंधित आहे तर आसियान या संस्थेशी संबंधित किंवा त्यामध्ये असलेल्या देशाशी संबंधित आहे. यानंतर 11वा क्वेश्चन. 3ऱ्या व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट 2024
कोणता देश आयोजित करेल? तर बघा तिसरी जी आहे समिट कोणती लक्षात ठेवा, व्हॉइस ऑफ द ग्लोबल साऊथ समिट. तर या समिटचं आयोजन भारत करणार आहे आणि याचे अध्यक्षपद जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार आहे, एवढंच लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. बघा भारतीय वायुसेनेने ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या प्रकारच्या क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी मान्यता दिली? तर बघा भारतीय वायुसेनेने अस्त्र मार्क 1 हे जे काही क्षेपणास्त्र आहे, हवेतून हवेमध्ये मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे, याच्या निर्मितीला मान्यता दिली. आणि आता याची निर्मिती कोणामार्फत केली जाणार आहे? तर DRDO मार्फत याची निर्मिती केली जाणार आहे. डेव्हलपमेंट रिसर्च, बघा DRDOचं फुल फॉर्म एक्झॅक्टली आता मला पण लक्षात येईना, ठीक आहे. तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा याचा फुल फॉर्म आहे, ठीक आहे. तर अस्त्र मार्क 1 चे जे क्षेपणास्त्र आहे तर त्याची निर्मितीला आता वायुसेनेने मान्यता दिलेली आहे. मग आता हे जे काही क्षेपणास्त्र आहे ते भारताच्या कोणत्या विमानामध्ये बसवण्यात येणार आहे? तर सुखोई 30 MKI नावाचं विमान आहे आणि LCA तेजस नावाचं जे विमान आहे त्यामध्ये हे क्षेपणास्त्र बसवण्यात येणार आहे. भारतीय हवाई दलाबाबत सांगायचं झालं तर 8 ऑक्टोबर 1932 ला भारतीय हवाई दलाची स्थापना करण्यात आली. मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि अध्यक्ष आहे विवेक राम चौधरी. त्यानंतर 13वा क्वेश्चन बघा, राष्ट्रीय महिला आयोगाने सायबर गुन्ह्यांना सामोरे जाण्यासाठी डिजिटल शक्ती केंद्र कुठे सुरू केलेलं आहे? तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? रेखा शर्मा. त्यांनी काय केलेलं आहे तर सायबर गुन्हे जे होतात महिलांशी संबंधित तर त्याला रोखण्यासाठी डिजिटल शक्ती केंद्र जे आहे, सायबर गुन्ह्याला सायबर प्रकारे तोंड देण्यासाठी डिजिटल शक्ती केंद्र नवी दिल्ली या ठिकाणी सुरू केलेलं आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर रेखा शर्मा यांच्या हस्ते या डिजिटल शक्ती केंद्राचं अलीकडे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. महिलांना लक्ष्य करणारे सायबर गुन्ह्याबद्दल जागरूकता वाढवणं आणि तक्रारी नोंदवणं हे त्याचं काम असणार आहे आणि त्या तक्रारीचं निराकरण करणं हे सुद्धा त्याचं काम असणार आहे. आता राष्ट्रीय महिला आयोग जाणून घेऊया याबद्दल. जानेवारी 1992 मध्ये स्थापना करण्यात आली. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. त्यानंतर या महिला आयोगाशी संबंधित मंत्री कोण आहे? महिला आणि बालविकास मंत्री तर अन्नपूर्णा देवी. आणि या राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? रेखा शर्मा. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. यानंतर 14वा क्वेश्चन बघूया. भारताने ऑगस्ट 2024 मध्ये आपला पहिला GI टॅग असलेला अंजिराचा रस, अंजीरचं ज्यूस कोणत्या देशाला निर्यात करून मोठे यश मिळवलेलं आहे? तर बघा मित्रांनो, भारतामध्ये एखाद्या विशिष्ट ठिकाणी एखादं विशिष्ट उत्पादन येत असेल, फॉर एक्झाम्पल नाशिकमध्ये द्राक्षाचं उत्पादन येतं, नागपूरमध्ये संत्रीचं उत्पादन येतं, तर आपण त्याला त्या ठिकाणी ते पीक चांगल्या प्रकारे येतं म्हणून आपण त्याला GI टॅग देतो. जसं की कोकणामध्ये हापूस आंबा येतो, तर अशा पिकांना आपण GI टॅग देतो. मग भारतामध्ये GI टॅग दिलेला जो काही अंजीर आहे त्याचा ज्यूस करून आपण अलीकडे पोलंड या देशाला निर्यात केलेलं आहे. तर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपली कृषी निर्यात याने वाढणार आहे. पोलंड बाबत जाणून घेऊया. युरोपमधला एक देश आहे, वॉर्सो राजधानी आहे, त्यानंतर जॉल्टी चलन आहे आणि डोनाल्ड टस्क हे तिथले राष्ट्राध्यक्ष आहे. यानंतर पुढे जाऊया. 15वा क्वेश्चन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ने आपला पहिला AI पॉवर्ड डिजिटल हेल्थ प्रमोटर प्रोटोटाइप कोणत्या नावाने लॉन्च केलेला आहे? तर बघा मित्रांनो, WHO ने काय केलेलं आहे तर WHO ने आपला पहिला AI व्हर्जन जे आहे ते लॉन्च केलेलं आहे आणि त्याचं नाव त्यांनी ठेवलेलं आहे साराह. ठीक आहे, साराह. तर सारा नावाचा याचा फुल फॉर्म काय साराहचा? तर स्मार्ट AI रिसोर्स असिस्टंट फॉर हेल्थ. म्हणजे आपण आपल्या आरोग्यविषयक समस्या याला जर विचारल्या तर तो त्याला आपल्याला उत्तर देत असतो. तर अशा प्रकारचा हा AI आहे, ठीक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि हा कोणी लॉन्च केलेला आहे तर WHO ने लॉन्च केलेला आहे. बघा मित्रांनो, WHO ची स्थापना 7 एप्रिल 1948 ला झाली. मुख्यालय आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड आणि महासंचालक आहे टेड्रोस अधेनॉम घेब्रेयेसस. बघा आजच्या लेक्चर मधून एक टेस्ट क्वेश्चन देतो मी तुम्हाला. भारतीय वायुसेनेने ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या प्रकारच्या क्षेपणास्त्राच्या निर्मितीस मान्यता दिली आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याचबरोबर लेक्चरमध्ये जे काही ठिकठिकाणी प्रश्न विचारले ते परीक्षेला येणारे क्वेश्चन असतात. आजपर्यंतचे इतके एक्सपिरियन्स मधून जे आम्हाला माहित झालेले हे प्रश्न येऊ शकतात, तेच प्रश्न विचारतो आणि तेच तुम्हाला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे आहे, ज्याने तुम्हाला खूप फायदा होणार आहे. हे डेली लेक्चर करत चला. लेक्चर आवडत असेल तर लेक्चर लाईक करत चला. त्याचबरोबर बघा कंबाईंड प्रतिज्ञा बॅचचे लाईव्ह लेक्चर सुरू आहे. डेली आपण 2 ते 3 किंवा 4 आता लेक्चर होत आहे. तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा. बघा 499 रुपये फी असणार आहे आणि या बॅच मध्ये तुमचा सिलेबस जो आहे तो कंप्लीट करून दिला जाणार आहे विदिन द 1 मंथ.
राज्यसेवेसाठी विजयश्री बॅच आहे रेकॉर्डेड, त्यानंतर चालू घडामोडीच्या नोट्स आहे फक्त 99 रुपयात, सेम पॉलिटीच्या नोट्स आहे 99 रुपयात, फाउंडेशन बॅच आपली सुरू आहे 2025 साठी, ज्यामध्ये एनसीईआरटी स्टेट बोर्डचे लेक्चर आहेत, ठीक आहे, स्पेशल एनसीईआरटीची बॅच आहे, लवकरच स्टेट बोर्डची बॅच सुरू होणार आहे आणि लवकरच आपण राज्यसेवेसाठी 1 डे रिव्हिजन बॅच जे आहे ते सुरू करणार आहोत। बघा या सगळ्या बॅचेस अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर असणार आहे, त्याचबरोबर टेलिग्रामचा ग्रुप आणि इंस्टाचं पेजला फॉलो करायला विसरू नका। जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, लेक्चरला लाईक करा। भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये। चलो बाय बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे।